नववर्ष के आगमन पर प्रभाग के युवा और छात्र नशे की गिरफ्त में न आए और इन बच्चों के अंदर आत्मविश्वास का संचार हो सके, इसी मकसद के साथ नवी मुंबई में अपने आदर्श विचार, आदर्श भावना और प्रभाग की जनता में एकता और अखंडता रखने के मकसद के साथ पूर्व महापौर सुधाकर सोनावने और पूर्व नगर सेविका रंजना सोनावने के माध्यम से प्रभाग क्रमांक 19 और 20 के नागरिकों के लिए नए साल के आगमन की पूर्व संध्या मातोश्री अनुसुईया संभाजी सोनावने चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से 29वें क्रांति चौक वर्धापन समारोह और प्रभाग के गुणवंत छात्रों, खिलाड़ियों और नागरिकों के जाहिर सत्कार समारोह का आयोजन बड़े ही जोश और खरोश के साथ मान्यवर कांशीराम हिंदी विद्यालय में किया गया, जहां सुधाकर सोनावने के साथ पूर्व स्थानीय नगर सेविका रंजना सोनावने, डॉक्टर गौतमी साबले, वरिष्ठ पुलिस अधिकारी संजय पाटिल आदि तमाम मान्यवर मौजूद थे। 32 साल की उम्र में एक व्यक्तिगत प्रसंग ने सुधाकर सोनावने को अंदर से झकझोर दिया था। ऐसे में उस दिन उन्होंने रवाले में पहले वाचनालय की शुरुआत कर उसे क्रांति चौक का नाम दिया और वहीं से उन्होंने संकल्प लिया कि हाँ, ये संभव है शिक्षा से समृद्धि की ओर और नए साल की पूर्व संध्या या परिवर्तन की लौ जगाते हुए नए साल का हर बार स्वागत किया और इस बार भी वही जोश और उत्साह और परिवर्तन का संकल्प लेते हुए सभी नागरिकों के साथ इस पल को उन्होंने अविस्मरणीय पल में तब्दील कर दिया। वहीं साल शिक्षा के साथ खेल क्षेत्र में अपने प्रतिभा का जौहर दिखाने वाले और सफलता का परचम फहराने वाले नवी मुंबई महानगर पालिका विद्यार्थियों का जाहिर सत्कार कर उनके मेहनत को उन्होंने सलाम किया। मान्यवरों के हाथों भारत के सर्वश्रेष्ठ खो खो खिलाड़ी और अंडर 18 वीर अभिमन्यु पुरस्कार विजेता कुमार वैभव मोरे का मान्यवरों ने जाहिर सत्कार किया। वहीं महाराष्ट्र खो खो संघ ट्रेनर प्रताप शेलार, राष्ट्रीय खो खो ट्रेनर स्वप्निल पाटिल, राज्य स्तरीय बॉक्सिंग गोल्ड मेडल कुमार दीपक राणा, मुंबई पुलिस में कार्यरत कुमारी अश्विनी मोरे, कुमारी आम्रपाली बागुल, महाराष्ट्र खो खो टीम कप्तान कुमार ओमकार सावंत, महाराष्ट्र खो खो टीम के खिलाड़ी कुमार बसवराज कंपापुर, नवी मुंबई में महानगर पालिका में 10वीं कक्षा की परीक्षा में प्रथम रही कुमारी गायत्री देवी योगी, द्वितीय रही कुमारी नीतू यादव और तृतीय क्रमांक पर रही कुमारी रीता भंडारी का भी मान्यवरों के हाथों जाहिर सत्कार कर उनकी हौसला अफजाई की गई। वहीं इस साल शिक्षा के क्षेत्र के साथ ही खेल क्षेत्र में अपने प्रतिभा का परचम फहराने वाले महानगर पालिका के विद्यार्थियों का जाहिर सत्कार कर उनकी मेहनत को यहां सुधाकर सोनावने ने सलाम किया। इतना ही नहीं, यह कार्यक्रम जोश और उत्साह में लबरेज तब और हो गया जब विद्यार्थियों ने सांस्कृतिक कार्यक्रम में अपने प्रतिभा का प्रदर्शन कर माहौल में चार चांद लगा दिया। मीडिया से मुखातिब होते हुए सुधाकर सोनावने ने 29 वर्ष से चली आ रही परंपरा के पीछे का मकसद बताते हुए कहा कि अश्विनी और वैभव सिंगल पेरेंट्स के बच्चे हैं, जिन्होंने संघर्ष के डगर पर चलते हुए सफलता पाई है। खरं तर आजचा दिवस हा 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आणि हे साजरं करण्याची गरज का पडली तर 29 वर्षापूर्वी आम्ही ह्या राज्यामध्ये एक रिपब्लिकन पक्षाचा गट हा माळशेज घाटात गेला आणि तिथे काही कारणास्तव आमच्या एका नेत्याचा सटकून पाय फ्रॅक्चर झाला आणि मग अशा प्रकारचा जर अनर्थ आपण 31 डिसेंबरला गेल्यानंतर होतोय तर तो टाळायचा असेल तर काय करायचं, तर मग आपण एक ग्रंथालय वाचनालय सुरू केलं आणि त्या चौकाला नाव दिलं क्रांती चौक। त्या चौकाचा हा वर्धापन दिन आहे, 29वा वर्धापन दिन आहे। 29 वर्षापूर्वी सुरू केलं आणि आम्ही स्वप्न पाहिलं की एक एक मुलाचा सत्कार करायचा आणि सत्काराच्या दिवशी हा मुलगा कुठे बाहेर जाणार नाही फिरायला मित्रांबरोबर। आणि त्याच्यानंतर मग मी नगरसेवक झालो। नगरसेवक झाल्यानंतर मग शाळा निर्माण झाल्या, एका शाळेच्या 2 शाळा झाल्या आणि त्याच्यानंतर हजारो विद्यार्थी जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं ते साकार करताना दिसत आहेत। कष्टकऱ्यांची मुलं आहेत, गरिबांची मुलं आहेत, परंतु किती प्रतिभावंत आहेत की ठाणे जिल्ह्याला महाराष्ट्राला एक वेगळ्या प्रकारचं नाव लौकिक
ज्यांनी मिळवून दिलं, भरत पुरस्कार असेल, एकलव्य पुरस्कार असेल, IASचं स्वप्न पाहणारं असेल, IITला जाण्याचं स्वप्न पाहणारी मुलं असतील, हे ह्या मान्यवर कांशीरामजी हिंदी विद्यालय आणि राजर्षी शाहू महाराज विद्यालयाच्या माध्यमातून जात आहेत. म्हणजे प्रभाग क्रमांक 19 आणि 20 ह्या संपूर्ण नवी मुंबईला आदर्शवत अशा प्रकारचं काम या ठिकाणी होतं आहे. हाच आदर्श इतर शाळांच्या किंवा इतर विभागाच्या कष्टकरी मुलांनी घ्यावा आणि खचून न जाता. तुम्ही पाहिलं की अश्विनी आणि वैभव हे दोघंही सिंगल पॅरेंट्स, म्हणजे आई जी धुणी भांड्याचं काम करते त्या मुलांनी एकाने खेलो इंडियामध्ये पार्टिसिपेट केलं, तिला पोलीसमध्ये भरती झाली, याने आता एकलव्य पुरस्कार आणला. हे सगळं शक्य आहे जर तुम्ही विचार केला. आणि म्हणून आमची एक टॅगलाईन आहे, हाँ ये संभव है, परिवर्तन शिक्षा से समृद्धि तक. हो, हे शक्य आहे. परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे. और हम परिवर्तन लाना चाहते, जीवन में वो परिवर्तन लाना चाहते जिससे भारत सक्षम बनेगा, बलशाली बनेगा. और भारत तब बलशाली बनेगा जब हम सब शिक्षित बनेंगे. खाली नौकरी पाने के लिए शिक्षा देना वो उचित नहीं होगा. इंसान बनने के लिए और इंसानों को इंसान की तरह आगे लेके जाने के लिए ये काम ये 31 क्रांति चौक वर्धापन दिन करता है और उससे मुझे बहुत अभिमान है. सुधाकर सोनावने ने वीर अभिमन्यु पुरस्कार विजेता वैभव कुमार का उदाहरण देते हुए कहा कि रात को दूध की गाड़ी में काम कर सुबह प्रैक्टिस कर उसने यह सफलता पाई और यही है शिक्षा से समृद्धि की दिशा में परिवर्तन का पहला कदम. वैभवने हा जो आजचा वीर अभिमन्यू पुरस्कार पटकावलेला आहे, तर मी थोडक्यात एकच सांगेल की हा एवढा प्रतिभावान खेळाडू आहे की रात्री तो दुधाच्या गाडीवर जायचा, दिवसा कॉलेज करायचा, प्रॅक्टिस करायचा आणि त्याच्यानंतर त्याने एवढा मोठा पुरस्कार मिळवलेला आहे. त्यामुळे मी तर म्हणेल की वैभवचा आदर्श घेताना कुठलीही गोष्ट अशक्य नहीं है. हाँ ये संभव है, परिवर्तन शिक्षा से समृद्धि तक. तुम जो भी शिक्षा ग्रहण करना चाहते हो, खेल की हो या एकेडमिक हो, जो भी है उसको आप हासिल करो तो उस ऊंचाई को पा सकते हो. आणि हे आज या ठिकाणी वीर अभिमन्यू पुरस्कारातनं वैभव मोरेने दाखवून दिलेलं आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा. वहीं सुधाकर सोनावने ने आगे कहा कि राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय की तीनों टॉपर्स लड़कियां भविष्य में सफलता का परचम जरूर लहराएंगी. ह्या वर्षाचे जे नवी मुंबईचे आमचे टॉपर होते राजश्री शाहू महाराज विद्यालयाच्या तीनही मुली, ह्या तिघही मुली IIT साठी प्रिपेअर करतायत आणि मला खात्री आहे की ह्या IITला ह्या वर्षी निश्चितपणे त्या एग्जाम क्रैक करतील आणि तिथे त्यांचा नंबर लागेल. वहीं छात्रों ने भी इस सम्मान के लिए सुधाकर सोनावने का आभार व्यक्त किया. आम्हाला जे ग्राउंड वगैरे नव्हते त्यावेळेस आमचे मामा सुधाकर मामा माजी महापौर आहेत, त्यांनी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिले आणि त्यामुळे आम्ही तिथं प्रॅक्टिस केली. त्यानंतर आम्हाला जे प्रशिक्षक प्रताप शेलारदा, स्वप्नील पाटीलदा आणि आमचे विहंग क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि मामांच्या आशीर्वादाने मी आज पुरस्कार घेतला वीर अभिमन्यू. मामांचा खूप मोठा हात आहे, कारण आम्ही खूप गरीब परिस्थितीमध्ये असून सुद्धा मामा आमच्यावर खूप लक्ष देतात. ते आम्हाला काही गरज लागली तरी कधी नाही म्हणत नाहीत. आम्हाला विचारायच्या अगोदरच ते सगळं काही देतात. खरं तर सुरुवातीला वैभवला त्या दम्याचा त्रास होता, त्याच्या आईने नाहीच सांगितलेलं प्रॅक्टिसला, पण त्यानंतर वैभवने खूप मेहनत केली त्यावर आणि याचं सगळं श्रेय तर ॲक्च्युली सुधाकर मामांना जातं. विहंग क्रीडा मंडळ गेले 14-15 वर्ष खेळत आहे, पण अजून स्वतःचं ग्राउंड नाही, लाईट नाही आहे, पण इथे येऊन सगळ्या सुविधा भेटल्या आणि त्यानंतर वैभवने प्रॅक्टिस चालू केली. सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करून वैभव आता या लेवलपर्यंत पोचला. आता वैभव 18 वर्षाखालील त्याने वीर अभिमन्यू पुरस्कार आणला आहे. पुढे वैभव सिनियर नॅशनल खेळेल, त्यानंतर तो रेल्वे, पोलीस या कुठेतरी चांगल्या नोकरीला लागेल अशी अपेक्षा वैभवकडे. मामांनी पण खूप म्हणजे घरच्यांसारखं केलं. असं वेगळं आहे किंवा नेते आहेत किंवा असं काही न दाखवता आमच्या परिवाराचा एक हिस्सा आहे म्हणून आमच्या सोबत मामा प्रत्येक गोष्टीत, खुशीमध्ये, आमच्या दुःखामध्ये आमच्या सोबत राहतात आणि आम्हाला मदत करतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात. आमच्याकडून चूक झाली तरी आम्हाला असं सोडत नाहीत. प्रत्येक गोष्टीत आम्हाला समजावतात, आम्हाला बोलवतात, आम्हाला लाड म्हणजे मायेने हात फिरवतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला काय पुढं करायला पाहिजे ह्याचं योग्य ते मार्गदर्शन करतात. आम्ही जरी आमचा पाऊल चुकला तरी आम्हाला सगळ्याकडून म्हणजे शाहू महाराज
आदर्श विद्यालयाचे सर, मामा आणि विहंग क्रीडा मंडळ सगळेजण आम्हाला योग्य त्या मार्गावर नेतात, योग्य तो पाऊल टाकण्यास आम्हाला मदद करतात. प्रोत्साहन हमें चाहिए, तब से मामा हमारी मदद करते हैं, यहाँ के शिक्षक वृंद सब हमारी मदद करते हैं ताकि हम आगे बढ़ पाए. आज 4 साल हो गया है स्कूल छोड़ के हुए, मैं 10वीं 4 साल हो गया है. कोविड के समय मेरा 10वीं हुआ था, लेकिन आज भी जब भी मोटिवेशन चाहिए या फिर कुछ भी हम जीत के लाते हैं, हमारी कुछ भी अचीवमेंट होती है, तो मामा हमारे शिक्षक वृंद सब हमें प्रोत्साहन देते रहते हैं ताकि हम अपने सक्सेस ले पाए, हम अचीवमेंट आगे बढ़ सके. तो ऐसा मुझे लगता है कि अगर मैं कभी भी डीमोटिवेट हूँ तो 31st के प्रोग्राम में जब मैं आती हूँ तो मामा के प्रोत्साहन और मामा के मोटिवेशन स्पीच के कारण मुझे फिर से मैं चार्ज हो जाती हूँ और मुझे आगे बढ़ने का मौका मिलता है. तो मैं मामा को और यहाँ के सभी शिक्षक वृंद को धन्यवाद करती हूँ. ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.